पोळ्याच्या सणावर दुःखाचं सावट. चांदवड तालुक्यातील मनमाड लगत असलेले मौजे रापली या ठिकाणाहून कृष्णात ज्ञानेश्वर बिडगर वय वर्ष 5 हा रविवारी दुपारी 12 वाजेपासून बेपत्ता होता. सदर घटनेची दखल घेऊन काल रात्री 6 वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न केले आणि रात्री गावातच मनमाडचे DYSP बाजीराव महाजन, चांदवडचे PI कैलास वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू ठेवलं. गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. गावातील बऱ्याच विहिरींचं पाणी काढून बघण्यात आलं. आज सकाळी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे SP विक्रम देशमाने आणि मालेगाव ॲडिशनल SP अनिकेत भारती, मनमाड DYSP बाजीराव महाजन, चांदवड PI कैलास वाघ, मनमाड PI खरे, येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली. यावेळी परिसरातील भागवत झालटे, संघरत्न संसारे आणि गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात शोध घेतला. रात्रभर हे सर्व तपास कार्य सुरू होतं. शेवटी आज गावकऱ्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तर्कवितर्क यावेळी काढण्यात आले. कुणी या मुलाचं अपहरण केलं की काय या संदर्भात परिसरातील अनेक CCTV देखील तपासण्यात आले. शेजारीच रेल्वे लाईन असल्यानं सर्व बाजूनं तपास करून शोध न लागल्यानं सदर घटनेची दखल घेत काल सायंकाळी 6 वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सदर मोहिमेत डॉग स्क्वॉडची मदत घेतली गेली. यावेळी घरासमोरच्या विहिरीकडे या डॉग स्क्वॉडनं मार्ग दाखवल्यानं संशय बळकावला आणि सदरील विहिरीत शोध घेण्यात आला. यावेळी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सुभाष बिडकर यांच्या स्वतःच्याच परस विहिरीत त्यांच्याच नातू कृष्णा याचा मृतदेह मिळून आला. 10 परस विहिरीत भागवत झालटे यांनी उतरून सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. नाशिक माझा न्यूज चॅनलचे संपादक देविदास मोरे यांनी चांदवडचे PI वाघ यांच्याशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. हॅलो सर, नाशिक माझा न्यूज मधून बोलतो. कुठून? नाशिक माझा न्यूज चॅनल. या सर, बोला सर. मोरे बोलतो. तर ही रापेर गावाची जी घटना आहे, पण ते हे उघडीच नाही आले का अजून? काय कशामुळे झालं ते मुलाचं? हा, बोला काय आहे ते, त्याचे जे वडील आहे, ती जी विहीर आहे ती त्यांची स्वतःचीच आहे. बर. त्यांच्या शेतातच आहे, घराच्या पाठीमागच आहे. जायला रस्ता आणि 1-2दा तो त्याच्या वडिलांसोबत तिकडे विहिरीकडेही गेलेला आहे. आणि दुसरं असं की ते विहिरीचं नवीन काम वगैरे सुरू झालं आहे. वडील मोटार आणत होते, हे होते, त्याला समज होती आणि कुतूल म्हणून तो त्या साईडला गेला. कारण त्यावेळेस कोणी अनोळखी तिकडे कोणी आला नाही. कोणाचे त्याच्या वडिलांचे काही झगडे नाही, भांडण नाही, काय नाही. म्हणजे ते अनावधानाने झालेली गोष्ट आहे थोडक्यात. अगदी बरोबर. थोडक्यात ऍक्सिडेंट. म्हणजे त्याच्यामध्ये घातपात वगैरे काही नाहीये? नाही, नथिंग. ओके, ठीक आहे सर. थँक्यू सर. कारण काय होतं, बातमी लावताना आता काल आम्ही ही बातमी लावली की तो हरवला, ठीक आहे, परंतु आता त्याचे डेड बॉडी पण सापडली. मग त्याचं मागचं कारण तर कळायला पाहिजे मेन. येस सर, त्याच्याकरता मी आपल्याला. ओके, ठीक आहे सर. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.